जितेंद्र आव्हाडांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्यात आलाय। आव्हाडांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडलाय। मनुस्मृती विरोधात आंदोलन करताना हा फोटो फाडण्यात आलेला आहे। तरुणांना अडवल्यानंतरही त्याकडे आव्हाडांनी दुर्लक्ष केलेलं आहे। अति उत्साह आव्हाडांच्या अंगाशी येणार का, हा सवाल आता उपस्थित करण्यात येतोय। मनुस्मृती विरोधात आंदोलन करण्यात येत होतं आणि त्यावेळी डॉक्टर बाबासाहेबांचा अपमान करण्यात आलेला आहे। ही दृश्य पहा पुन्हा एकदा नेमकं काय झालं। मनुस्मृती विरोधात आंदोलन करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडलेला आहे। तरुणांना अडवल्यानंतरही त्याकडे आव्हाड यांनी दुर्लक्षच केलंय। मनुस्मृती विरोधात आंदोलनात डॉक्टर बाबासाहेबांचाच अपमान करण्यात आलेला आहे। जितेंद्र आव्हाड यांच्याकडून मनुस्मृती विरोधात आंदोलन करताना आव्हाडांनी बाबासाहेबांचाच फोटो फाडलेला आहे। तरुणांना अडवल्यानंतरही जितेंद्र आव्हाड यांनी याकडे दुर्लक्ष केलं आणि त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाच फोटो फाडलेला आहे। ही दृश्य आपण पाहूया, बघा नेमकं काय झालं। या सगळ्याविषयी बोलण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद परांजपे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। काय पहिली प्रतिक्रिया आहे? तुम्ही देखील दृश्य पाहत असाल लोकशाही मराठीवर। जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीचं दहन करताना उत्साहाच्या भरात एका तरुणानं त्यांना अडवलं, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाच अपमान केला। त्यांचाच फोटो असलेलं पॅम्पलेट या ठिकाणी फाडलंय। डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचा करावा तेवढा निषेध कमी आहे। सातत्याने प्रसिद्धीमध्ये राहण्यासाठी ही अशा प्रकारची आंदोलनं ते करत असतात आणि आज तर त्यांनी इतकं निषेधार्थ कृत्य केलेलं आहे। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तो फोटो होता मनुस्मृती जाळताना, तो फाडलेला आहे आणि बाबासाहेबांचा आंबेडकर आणि तमाम दलित समाजाचा अपमान हा डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी केलेला आहे। केवळ प्रसिद्धीसाठी राष्ट्रवादीची स्पष्ट भूमिका आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये मनुस्मृतीचे ते श्लोक पाठ्यक्रमामध्ये येणार नाहीत। ही भूमिका राष्ट्रवादीची स्पष्ट आहे। कुठलाच राजकीय पक्ष मनुस्मृतीचे श्लोक त्या पाठ्यक्रमामध्ये येथील ही भूमिका घेणार नाही। असं असताना देखील केवळ नाटक करण्यासाठी म्हणून आज 14 तळे इथे जितेंद्र आव्हाड केले होते आणि ते नाटक करत असताना त्या करत असताना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चित्र त्या फोटोवर होतं, तो फोटो देखील त्यांनी फाडलेला आहे। त्यामुळे त्यांचा निषेध संपूर्ण दलित समाजाने केला पाहिजे। निश्चित, धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। मनुस्मृती विरोधात आंदोलन करताना जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाच अपमान केलेला आहे। उत्साहाच्या भरात मात्र जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाच फोटो या ठिकाणी फाडल्याची ही दृश्य आपण पाहतोय। मनुस्मृती विरोधात आंदोलन करण्याकरता आव्हाड 14 तळ्यावर पोहोचलेले होते। मनुस्मृतीतील श्लोक शालेय अभ्यासक्रमात समावेश केला जाईल असं म्हटलं जातं। या सगळ्याविषयी प्रतिक्रिया देण्याकरता अमोल मिटकरी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्यावर? पहिल्यांदा तर संपूर्ण त्याची डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी माफी मागितली पाहिजे। हा देशद्रोह एक प्रकारे झालाय। मनुस्मृती आणि मनाचे श्लोक पाठ्यपुस्तकात टाकण्यात येणार नाहीत हे शिक्षण मंत्र्यांनी जाहीर केल्यानंतर, त्याचा खुलासा केल्यानंतर सुद्धा, म्हणजे ऑफ द रेकॉर्ड आता ते अजितदादांनी पण त्या ठिकाणी सांगितल्यानंतर सुद्धा जर जितेंद्र आव्हाडांनी स्टंटबाजी करताना आपण प्रति बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले आहोत या आवेशामध्ये जर ते आंदोलन करताना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा फाडल्या गेल्यात असं त्या टीव्ही मध्ये सगळं दिसते, सगळं फुटेज दिसते। त्यामुळे बाबासाहेबांच्या प्रतिमेचा हा अवमान आहे। नुसतं बाबासाहेबांच्या प्रतिमेचा नाही, हा देशाचा सुद्धा अवमान आहे। त्यांनी तात्काळ जितेंद्र आव्हाडांनी या देशाची माफी मागावी, अन्यथा त्यांच्या विरुद्ध तीव्र आंदोलन महाराष्ट्रभर छेडण्यात येईल। निश्चित, धन्यवाद मिटकरीजी आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। जितेंद्र आव्हाड यांनी या सगळ्या संदर्भात तातडीनं माफी मागावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा आता अमोल मिटकरी यांनी दिलेला आहे। तर या सगळ्या संदर्भात सामाजिक भान जपणं हे गरजेचं आहे। हे सामाजिक भान आव्हाडांकडून जपलं गेलं नाही, त्यामुळे आव्हाडांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता आनंद परांजपे यांनी देखील केलेली आहे। सत्ताधाऱ्यांकडून जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार आता हल्लाबोल करण्यात येतोय। आव्हाडांनी उत्साहाच्या भरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बघा नेमकं काय झालं। तिथे एक तरुण येतो सुद्धा, जितेंद्र आव्हाड यांना हटकण्याचा प्रयत्न करतो, आवळण्याचा प्रयत्न करतो, पण तोवर आव्हाडांकडून कृत्य करण्यात आलेलं असतं उत्साहाच्या भरात।
सामाजिक न्याय मंत्री अतुल सावे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सावे साहेब, काय पहिली प्रतिक्रिया आहे यावर? तुम्हाला ही दृश्य दिसत असतील लोकशाही मराठीवर. स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचा अपमान केलेला आहे आणि ज्यांनी संविधान लिहिलं आणि या देशामध्ये प्रत्येक व्यक्तीला स्वाभिमानाने जगण्यासाठी आपल्याला आज संविधान लिहून दिलं आणि त्यांचा जर अपमान होत असेल तर अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे आणि असा जर अपमान केला असेल तर जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. सावे साहेब, तुम्ही ही दृश्य बघत असाल लोकशाही मराठीवर. या ठिकाणी या दृश्यांमध्ये स्पष्ट दिसतंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला पॅम्पलेटच फाडण्यात आलेला आहे. जर दृश्यातून स्पष्ट दिसतंय तर सरकार म्हणून तुमच्याकडून काय पावलं उचलली जाणार आहेत? नाही, आम्ही नक्कीच त्यांच्यावर कारवाई करू. सरकार म्हणून आम्ही कारवाई करायचा नक्कीच पूर्णपणे त्याच्यामध्ये हे करू. या सगळ्या संदर्भात काही चर्चा करणार आहात का तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांसोबत? बिलकुल, मुख्यमंत्र्यांबरोबर याच्यावर चर्चा केली जाईल. निश्चित. धन्यवाद सावेजी, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. या सगळ्याविषयी बोलण्याकरता भाजपचे आमदार अतुल भातखळकर जी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. काय पहिली प्रतिक्रिया आहे या सगळ्या मुद्द्यावर? बघा, आव्हाडांनी मनुस्मृतीच्या नावाखाली परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो जाळण्याचं अत्यंत निंदनीय, असमर्थनीय आणि शिक्षा देण्यायोग्य अशा प्रकारचं घाणेरडं कृत्य त्यांनी केलेलं आहे. ज्यांनी या देशाची घटना निर्माण केली, या देशातल्या प्रत्येक माणसाला समानतेचा, कायद्याच्या राज्याचा अधिकार दिला, अशा परमपूज्य बाबासाहेबांचा फोटो जाळण्याचं काम त्या ठिकाणी आव्हाडांनी केलेलं आहे. आव्हाडांवर कठोरातली कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, ही भारतीय जनता पार्टीची मागणी आहे. निश्चित. धन्यवाद भातखळकरजी, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. या सगळ्या संदर्भात आव्हाडांवर कठोर कारवाई व्हायला हवी अशी मागणी आता भाजपच्या वतीनं करण्यात आलेली आहे. अतुल भातखळकर यांनी देखील या सगळ्या संदर्भात मागणी केलेली आहे. मनुस्मृतीचं दहन या ठिकाणी आव्हाडांकडून, कार्यकर्त्यांकडून केलं जात आहे. या सगळ्याविषयी बोलण्याकरता सूरज चव्हाण यांची पुन्हा एकदा आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. मगाशी आवाज त्यांचा व्यवस्थित आपल्यापर्यंत पोहोचत नव्हता. माफ करा सूरजजी, पुन्हा एकदा तुम्ही तुमचा मुद्दा पूर्ण करा. मी या सर्वप्रथम घटनेचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. जितेंद्र आव्हाडांनी प्रसिद्धीच्या पोटी महामानवाचा अपमान केलेला आहे. त्यांच्यावरती तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजेत, कारण ज्या महामानवाने आपल्या देशाला संविधान दिलं त्या महामानवाचा अपमान करण्याचं घोर कृत्य, पाप हे जितेंद्र आव्हाडाकडनं झालेले. प्रसिद्धीसाठी जितेंद्र आव्हाड कुठल्याही थराला जाऊ शकतात, हे परत एकदा दिसून आलं. मी आधीच म्हणलं होतं, जितेंद्र आव्हाड हे राजकारणातले राखी सावंत आहेत, प्रसिद्धीसाठी काही करू शकतात. प्रसिद्धीसाठी त्यांनी आज जो बाबासाहेबांचा अपमान केलाय, या कृत्यावर जितेंद्र आव्हाडावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. राष्ट्रवादी युवकचा प्रदेशाध्यक्ष म्हणून जितेंद्र आव्हाडाच्या विरोधात आम्ही राज्यभर आंदोलन करू. जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत जितेंद्र आव्हाडाला सुट्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं दिली जाणार नाही. निश्चित. धन्यवाद, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. या सगळ्या संदर्भात आपण जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करू अशी आता भूमिका सूरज चव्हाण यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. या घडीची महत्त्वाची ही दृश्य, महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. मनुस्मृतीचं दहन करण्याकरता पोहोचलेल्या जितेंद्र आव्हाड यांच्याकडून उत्साहाच्या भरात त्या ठिकाणी पॅम्पलेटवर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाच फोटो फाडण्यात आलेला आहे आणि यावर आता सत्ताधाऱ्यांकडून आवाज उठवला जातोय. ही दृश्य आपण पाहतोय. काही वेळापूर्वी नेमकं काय झालं त्या ठिकाणी? जितेंद्र आव्हाड हे मनुस्मृतीचं दहन करण्याकरता त्या ठिकाणी पोहोचलेले होते आणि तिथं मात्र या सगळ्याविषयी बोलण्याकरता गोपीचंद पडळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. पडळकरजी, काय पहिली प्रतिक्रिया आहे या सगळ्या मुद्द्यावर? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाच अपमान जितेंद्र आव्हाडांकडून. जितेंद्र आव्हाड हा मुळात नीच प्रवृत्तीचा माणूस आहे. फक्त बाबासाहेबांचा वापर मताच्या राजकारणापुरता करायचा आणि कृती अशी हैवानासारखी करायची. मी सरकारकडे विनंती करतो की ताबडतोब गुन्हा दाखल करून जितेंद्र आव्हाडाला गजाआड केलं पाहिजे. निश्चित. या सगळ्या संदर्भात तुमचं काही बोलणं झालंय का कोणाशी? नाही, मला आता तुमच्याकडूनच समजलं की असा प्रकार घडलेला आहे. तर आता नीट माहिती घेऊन मी बोलतो वरिष्ठांशी. निश्चित. धन्यवाद, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल.
या सगळ्या संदर्भात जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करायला हवा अशी मागणी आता गोपीचंद पडळकर यांनी देखील या ठिकाणी केलेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान जितेंद्र आव्हाड यांच्याकडून करण्यात आलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला पॅम्पलेट जितेंद्र आव्हाड यांच्याकडून उत्साहाच्या भरात या ठिकाणी फाडण्यात आलेला आहे आणि तशीच कृती कार्यकर्त्यांनी देखील केलेली आहे। आपल्या नेत्याच्या पावलावर पाऊल टाकत कार्यकर्ते देखील त्या पॅम्पलेटवर नेमका कोणाचा फोटो आहे, आपण नेमकं काय करतोय याचं भान काही या कार्यकर्त्यांना देखील राहिलेलं नाहीये आणि कार्यकर्त्यांनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। थांबा 2 मिनिटं असं काय करतात काय चाललंय एवढा मार्ग करतो का प्रेम या घाई गडबडीत मनुस्मृती वाद असं दिसल्यामुळे काही जणांनी मी पण एक पोस्टर फाडलंय, त्याच्यात बाबासाहेबांचा फोटो होता। मला माहिती आहे त्याच्यावरनं काही टी व्हीवाले चालवतील, काही जण आता ॲट्रॉसिटीसाठी पण धावपळ करतील, तर आम्ही काही ते मुद्दामून केलेलं नाही, तर मनुस्मृती अशी फाडल्यासारखी दाखवावी म्हणून ते केलेलं आहे। त्याच्यातनं काही कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर अगदी नतमस्तक होऊन मी माफी मागतो। टी व्ही चॅनलवाले इथे आहेत, त्यांना माहिती आहे काय परिस्थिती होते, तेव्हा आपण योग्य तो निर्णय आपण घ्यावा, बाकी आमचे काही म्हणणं नाही। बाकी जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय। स्फूर्ती घेऊन महाराष्ट्रभर फिरावं लागेल। लढत असताना मनुस्मृती लिहिलेली होती म्हणून ते पुस्तक काढण्यात आलं। त्याच्यात बाबासाहेबांचा फोटो होता, तो मानधनाने तेव्हा लक्षात द्यायला आणि कार्यकर्त्यांच्या वतीने सगळ्यांच्या वतीने एका विशिष्ट हेतूसाठी बाबासाहेबांचे जे विचार आहेत त्या विचारांना धक्का लागतोय। काय होता विचारांना धक्का लागतो। या घडीची महत्वाची बातमी लोकशाही मराठीच्या बातमीनंतर जितेंद्र आव्हाड यांनी आता आपलं स्पष्टीकरण दिलेलं आहे। अनावधानानं या सगळ्या गोष्टी माझ्याकडून झाल्या आणि याकरता मी तमाम महाराष्ट्राची नतमस्तक होऊन माफी मागतो असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड करतायत। या घडीची महत्वाची बातमी आपण पाहतोय। लोकशाही मराठीनं ही दृश्य दाखवतात जितेंद्र आव्हाड यांनी आता या सगळ्या संदर्भात आपलं स्पष्टीकरण दिलेलं आहे। चौदार तळ्यावर मनुस्मृती संदर्भात विरोध करण्याकरता जितेंद्र आव्हाड हे पोहोचलेले होते आणि त्यावेळी मात्र एका पॅम्पलेटवर मनुस्मृती लिहिलेलं होतं, पण तिथे मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो होता आणि तो फोटो हा जितेंद्र आव्हाड यांच्याकडून फाडण्यात आला। अनावधानानं या सगळ्या गोष्टी घडल्या असं आता जितेंद्र आव्हाड म्हणतायत। दरम्यान या सगळ्या प्रकरणी सत्ताधाऱ्यांनी आवाज उठवला असून जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी आता जोर धरतीये। करावं लागेल, त्याच्यासाठी तयार राहा एवढंच तुम्हाला सांगतो। या घाई गडबडीत मनुस्मृती वाद असं दिसल्यामुळे काही जणांनी मी पण एक पोस्टर फाडलंय, त्याच्यात बाबासाहेबांचा फोटो होता। मला माहिती आहे त्याच्यावरनं काही टी व्हीवाले चालवतील, काही जण आता ॲट्रॉसिटीसाठी पण धावपळ करतील, तर आम्ही काही ते मुद्दामून केलेलं नाही, तर मनुस्मृती अशी फाडल्यासारखी दाखवावी म्हणून ते केलेलं आहे। त्याच्यातनं काही कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर अगदी नतमस्तक होऊन मी माफी मागतो। टी व्ही चॅनलवाले इथे आहेत, त्यांना माहिती आहे काय परिस्थिती होते, तेव्हा आपण योग्य तो निर्णय आपण घ्यावा, बाकी आमचे काही म्हणणं नाही। बाकी जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। या सगळ्याविषयी बोलण्याकरता राम सातपुते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्या मुद्द्यावर?
सर्वात महत्वाची गोष्ट, मी या ठिकाणी जितेंद्र आव्हाड या विकृतीचा जाहीर निषेध करतो. जितेंद्र आव्हाडांनी ज्या पद्धतीने परमपूजनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला, मुळात जितेंद्र आव्हाडने अशा पद्धतीने तोंडी माफी मागून नाही तर नाक घासून माफी मागितली पाहिजे महाराष्ट्राची, आंबेडकरी जनतेची आणि या देशातील या ठिकाणी दलित समाजाचा हा अपमान आहे. जितेंद्र आव्हाड ही एक विकृती आहे, या विकृतीला ठेचलं पाहिजे आणि या विकृतीचा त्या ठिकाणी निषेध करावा तितका कमी आहे. मी एक कार्यकर्ता म्हणून, एक दलित परिवारात जन्माला आलेलो कार्यकर्ता म्हणून मी जितेंद्र आव्हाडच्या या मानसिकतेचा, केलेल्या कृतीचा, जो बाबासाहेबांचा फोटो या ठिकाणी जितेंद्र आव्हाडने जाहीर फाडला त्याचा मी निषेध करतो. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी ही जितेंद्र आव्हाडची मानसिकता नसून ही शरद पवारांची मानसिकता आहे. ज्या पद्धतीने त्यांनी बाबासाहेबांचा फोटो फाडला याचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. हे आंबेडकरी जनता कदापि सहन करणार नाही आणि जितेंद्र आव्हाडने नाक घासून महाराष्ट्राची नाही तर बाबासाहेबांची माफी मागितली पाहिजे. आणि अतिशय राग येणारी ही घटना आहे की अशा पद्धतीने जितेंद्र आव्हाड बाबासाहेबांचा फोटो कसा काय फाडू शकतात याचा मी निषेध करतो. यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि येत्या काळामध्ये महाराष्ट्रातील जनतेला जितेंद्र आव्हाडला उत्तर द्यावं लागेल की या कृत्येचं ते समर्थन कशा पद्धतीने करू शकतात. त्यामुळे मी निषेध करतो. अतिशय संतापजनक ही घटना आहे की बाबासाहेबांचा फोटो फाडण्याचं धाडस या शरद पवारांच्या जितेंद्र आव्हाडचं झालं, याचा मी निषेध करतो. अगदी सातपुतेजी, तुम्ही म्हणताय की या ठिकाणी आव्हाडांनी माफी मागावी, पण लोकशाही मराठीच्या या बातमीनंतर आव्हाड यांनी माफी मागितली आहे त्यांचं असं म्हणणं आहे. पण माफी मागत असताना आव्हाड म्हणतायत की आपल्याकडून अनावधानानं ही बाब घडली, ही गोष्ट घडली गेली, मी महाराष्ट्राची नतमस्तक होऊन माफी मागतो, असं आता आव्हाड म्हणतायत. कसं पाहताय तुम्ही या सगळ्या माफीनाम्याकडे? अनावधानानं वगैरे हे बोलायच्या गोष्टी आहेत. हा शब्दांचा खेळ खेळून जितेंद्र आव्हाडला चालणार नाही. जितेंद्र आव्हाडने नाक घासून जरी माफी मागितली तर इथली आंबेडकरी जनता आम्ही कधीही त्यांना माफ करणार नाही. कारण बाबासाहेबांचा फोटो फाडण्याचं धाडस यांच्यामध्ये झालं. ही शरद पवारांची मानसिकता आहे, ही जितेंद्र आव्हाडची मानसिकता नाही तर कायमच त्या ठिकाणी एकीकडे दाखवायचं आणि एकीकडे दलितांचा अपमान करायचा ही मानसिकता शरद पवारांची आहे. ही जितेंद्र आव्हाडची मानसिकता नाही आहे. पुरोगामी म्हणून छाती बडवून घ्यायची आणि बाबासाहेबांचा फोटो फाडायचा, पब्लिकली बाबासाहेबांचा फोटो फाडला, हे चालणार नाही. ही संतापजनक घटना आहे. संविधान निर्मात्याचा फोटो फाडण्याचं धाडस हे शरद पवारांच्या पार्टीच्या जितेंद्र आव्हाडचं होतं. ही मानसिकता जितेंद्र आव्हाडची नसून ही शरद पवारांची मानसिकता आहे. याचा मी निषेध करतो आणि यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. यांच्यावरती त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि तात्काळ जितेंद्र आव्हाडला अटक झाली पाहिजे. कारण हा संताप, हा आंबेडकरी जनतेचा संताप आहे. कार्यकर्ता लक्षात येतोय. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या प्रतिक्रियेसंदर्भात. ही आव्हाडांची मानसिकता नाहीये तर ही शरद पवारांची मानसिकता आहे असं राम सातपुते म्हणतायत. आणि केवळ माफीनामा मागून काही होणार नाही, हा केवळ शब्दच्छल आहे, शब्दांचा खेळ आहे असं सातपुते यांचं म्हणणं आहे. मनुस्मृती विरोधात आंदोलन करत असताना जितेंद्र आव्हाड यांच्याकडून पॅम्पलेटवर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडून अपमान करण्यात आलेला आहे. तर कार्यकर्त्यांनी देखील आपल्या नेत्याच्या पावलावर पाऊल टाकल्याचं या दृश्यातून स्पष्ट होतंय. या घटनेनंतर तिथं असलेला तरुण आव्हाडांना अडवतो सुद्धा, त्यांना जाणीव करून देतो की तुम्ही चुकताय, पण इथं मात्र आव्हाड दुर्लक्ष करतात. 2 तुकडे केल्यानंतर आणखीन त्या पोस्टरचे काही तुकडे करून त्या ठिकाणी आव्हाड यांच्याकडून हे पॅम्पलेट फाडण्यात आलेलं आहे. तर तिथं असलेल्या कार्यकर्त्यांनी देखील तेच कृत्य केलेलं आहे. या सगळ्या संदर्भात आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटतात, पाहूया आपण. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे नेते भगेंद्र आव्हाड, स्वयंघोषित इतिहासाचार्य डॉक्टर भगेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीचं दहन करण्याच्या नावाखाली खुद्द ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान घटना अस्तित्वात आणून प्रत्येक नागरिकाला समान अधिकार देणारं संविधान ज्यांनी दिलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंच त्यांनी त्या ठिकाणी दहन केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडून त्या ठिकाणी
कचरा फेकावा तशा पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा फाडून त्या ठिकाणी फेकण्यात आल्या. हे जितेंद्र आव्हाड ज्या पद्धतीची स्टंटबाजी करत आहेत, त्यामुळं या देशातलं सामाजिक वातावरण बिघडवण्याला ते जबाबदार ठरत आहेत. या त्यांच्या कृत्याबद्दल तातडीनं त्यांच्यावर फौजदारी कारवाई करून ताबडतोब त्यांना अरेस्ट करण्याची आवश्यकता आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडणाऱ्या या जितेंद्र आव्हाड यांच्यावर आदरणीय शरदचंद्र पवार साहेब काय कारवाई करणार याचं उत्तर देखील पवार साहेबांनी देण्याची आवश्यकता आहे. जितेंद्र आव्हाड याची तातडीनं त्यांनी त्यांच्या पक्षातून हकालपट्टी केली पाहिजे आणि राज्य सरकारने त्यांच्या विरोधामध्ये फौजदारी कारवाई केली पाहिजे. मनुस्मृती दहन करण्याच्या नावाखाली डॉक्टर बाबासाहेब ही दृश्य आपण पाहतोय. मनुस्मृती विरोधात आंदोलन करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाच अपमान जितेंद्र आव्हाड यांच्याकडून करण्यात आलेला आहे. अतिउत्साह आव्हाडांच्या अंगाशी येणार का, हा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. खरं तर अनेक सवाल उपस्थित झालेले आहेत. आंदोलन करताना नेत्यांनी भान राखलं नाही का, आपल्या समवेत कार्यकर्ते नेमकं काय करतायत. खरं तर नेत्यांनी कार्य करताना दिशा देणं अपेक्षित असतं, पण इथं मात्र अनावधानानं उत्साहाच्या भरात जितेंद्र आव्हाड चुकले आणि त्यांच्या पावलावर पाऊल कार्यकर्त्यांनी सुद्धा टाकलं. ही महाराष्ट्राची शोकांतिका म्हणायला हवी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.